असलेल्या आयुष्याला सुखी समृद्ध बनवण्याचा मार्ग म्हणजे बुद्धाचा मार्ग आहे. धम्म आपल्या दारी भाग 46 दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी निळकंठ भोयर कुटुंब मानेवाडा येथे संकल्पना ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. बघा काय आहे धम्म आपल्या दारी धम्मचर्चा व परिचय संकल्पना. ग्राफीन वर्ल्ड न्यूजवर. बाळ गोपाळाची विशेष उपस्थिती आयोजित करण्याचं धाडस करू शकता आणि आपल्या मौढ्यात सुद्धा धम्माचे विचार घेऊन जाऊ शकता. धम्म आपल्या दारी भाग 46 दिनांक 23/8/2026 रोजी निळकंठ भोयर कुटुंब मानेवाडा यांच्याकडे झालेल्या कार्यक्रमाच्या व्हिडिओ समोर 3 स्क्रीनमध्ये आहे. डाव्या बाजूला 2 छोट्या स्क्रीन आहेत. त्यामध्ये डाव्या बाजूच्या वरील स्क्रीनमध्ये धम्म रॅलीचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये बांधवांचे जे धम्म बांधव रॅलीमध्ये उपस्थित झाले होते त्यांचे स्वागत करण्यात आले त्यांच्या व्हिडिओ आहे. धम्म रॅली मार्गक्रमण करत निळकंठ भोयर कुटुंब यांच्या घरी आली त्यावेळेसचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ आहे. कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ आहे. आतमधील कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ आहे. खाली छोट्या स्क्रीनमध्ये धम्म बांधव जे उपस्थित झाले त्यांचे स्वागत निळकंठ भोयर व त्यांच्या कुटुंबांनी केलं, पुष्पवर्षावाने करून केलं त्यांचा व्हिडिओ आहे. सोबतच निळकंठ भोयर साहेबांचे व कुटुंबांचे स्वागत धम्म रॅलीमध्ये उपस्थित धम्मबांधवांनी केलं याचा व्हिडिओ आहे. धम्म चर्चा परिचयाचा व्हिडिओ आहे. स्वागतांचा व्हिडिओ आहे. समोर मोठ्या स्क्रीनमध्ये धम्म दिसणं आहे ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड यांची. ही धम्म रॅली हा धम्म आपल्या दारी कार्यक्रम निळकंठ भोयर कुटुंब यांच्याकडे करण्यात आला व निळकंठ भोयर साहेब हे ओबीसी वर्गातून येत असून त्यांनी हा कार्यक्रम कुटुंबासह आपल्या घरी घेतला. हे विशेष व हा कार्यक्रम प्रेरणादायी आहे. या ठिकाणी धम्म रॅलीला घेऊन आलेला आहोत. आपल्याला सर्वांना कळवायचं की हे धम्म काय भानगड आहे, आपण धम्माला घेऊन का जातो, नेमकं धम्म काय आहे. या ठिकाणी आपण आल्या 2 महानायकांच्या प्रतिमेस आपण पुष्प अर्पित केलं. हे महानायक ना आमच्या ओळखीचे न नात्यात न गोत्यात, तरी परंतु आपण आदरकीर्त करून त्यांचा फोटो आमच्या समोर ठेवला आणि त्यांच्या समोर आपण नतमस्तक झालो. अशा नतमस्तकी कार्यक्रम करण्यासाठी या विचाराला आपण या ठिकाणी घेऊन आलो. बुद्ध हे एखाद्या कोणत्याही व्यक्तीचं नाव नाही आहे.
ज्यांना बुद्ध ही पदवी मिळाली तो सिद्धार्थ शुद्धोधन गौतम आहे. सिद्धार्थ शुद्धोधन गौतम हा अतिशय श्रीमंत असलेला, बापाचा एकुलता एक मुलगा, राजांचा पोरगा, ज्या राजांच्या मुलाला कोणत्याही गोष्टीची कोणतीही कमी नाही, तरी परंतु त्या राजाच्या मुलांनी एक उपाधी मिळवली. ती उपाधी म्हणजे बुद्धांची. बुद्ध ही उपाधी तुम्हाला कोणालाही मिळू शकते, म्हणून त्यांनी सांगितलं जो जो व्यक्ती त्या त्या मार्गावर जाईल त्याचा कल्याण होईल. म्हणून आपण म्हटलं बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी. त्या सम्यक संबुद्धाला दिलं. सम्यक संबुद्ध याचा अर्थ त्याच्यामध्ये कोणतेही किंतु परंतु नाही. एखादा व्यक्ती एखाद्याकडे येताना कोणत्याही मनामध्ये भाव घेऊन येतोय, मला काही मिळेल का, माझा कुठं फायदा होईल का, असा कोणत्याही प्रकारची वृत्ती मनात न घेता जो विचार इतरांच्या कल्याणासाठी कामी येतो तो विचार पेरणारा हा सिद्धार्थ शुद्धोधन गौतम आहे. या सिद्धार्थ शुद्धोधन गौतमाला आपण बुद्ध म्हणतोय. म्हणून त्यांनी म्हटलं की तुमची बुद्धी मानवाच्या कल्याणासाठी विकसित झाली पाहिजे. त्या बुद्धीमध्ये कोणताही माणूस असू शकतो, त्यामध्ये स्त्री असेल, पुरुष असेल, पशु असेल, पक्षी असेल, यामध्ये कीटक असेल, छोटी झाडं झुडपं असतील, त्या सर्वांचं कल्याण कसं व्हावं अशी कल्याणी भावना निर्माण करणारा हा बुद्ध आहे. म्हणून जगाला युद्ध नको, बुद्ध हवाय. म्हणजे जग ह्या बुद्धांची जो वाट पाहतो तो बुद्ध भारतातला आपल्या आईच्या पोटी जन्माला आलेला हा मुलगा आहे. अशा मुलांनी एक आपल्याला विचार दिला की ज्या विचाराने तुमचं कल्याण होईल, तुमचं व्यक्तिगत कल्याण होईल, तुमच्या परिवाराचं कल्याण होईल, तुमच्या समाजाचं कल्याण होईल, तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाचं कल्याण होईल. असा कल्याणी विचार जो जो समाज, जो जो परिवार, जो जो व्यक्ती स्वीकारतो त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं. अशा परिवर्तनवादी विचार आज आपण निळकंठ भोये यांच्या घरी घेऊन आलो आहोत. आपण ज्या उद्देशाने आलो त्यांचा मागचा एकच हेतू आहे की त्यांचा आणि आपला परिचय व्हावा. ते आपले भाऊ आहेत. भावाकडे भावानी जावं, भावाची वेदना, भावाची अडचण, भावाची जी काही कुटुंबीत राहणारी मंडळी आम्हा तुम्हाला कळावी. आज आमच्या ममताताई सरांच्या सोबतीला आहे. असं सुजलाम सुफलाम कुटुंब आहे. अशा सुखी कुटुंबांमध्ये सुखी होण्यासाठी सुखी विचाराची गरज आहे आणि सुखी विचार घेण्यासाठी आज त्यांच्या घरात आपण दोन प्रतिमा, दोन फोटो बघितले. एक महात्मा ज्योतिबा फुले आणि दुसरे सावित्रीबाई फुले. अशा महानायकांना जो विचार मानतो, जो महानायकांचा फोटो आपल्या घरात ठेवतो, जो त्या विचाराला घेऊन पुढे चालतोय. की आपण ज्योतिबाला बघितलेलं नाही, पण ज्योतिबाची कारकीर्द ऐकली आहे. आपण सावित्रीबाई फुलेला बघितलेलं नाही, पण सावित्रीबाई फुलेंचा इतिहास वाचलेला आहे. हे इतिहास वाचून विज्ञानवादी निर्माण झालेली माणसं आज आपल्या कुटुंबात असणं गरजेचं आहे. आपण जिथे जीवन जगतो तो विज्ञानाचा जग आहे. म्हणून विज्ञानवादी माणसांनी प्रत्येक गोष्ट चिकित्सकपूर्वक गोष्टी मानल्या पाहिजे. आता आपण सरांच्या घरी आलो, का म्हणून आलो, ते कोण आले, का म्हणून आले, कशासाठी आले याची चिकित्सा होणं गरजेचं आहे. आंधळ्या डोळ्यांनी आपण कोणी म्हणतं म्हणून तिथे जायचं नाही, कोणी म्हणतं म्हणून ऐकायचं नाही. जोपर्यंत त्या म्हणण्यामध्ये, त्या बोलण्यामध्ये तथ्य आपल्याला दिसत नाही काय, तोपर्यंत त्या तथ्याला मानू नये असा विचार सांगणारा हा बुद्धांचा विचार आहे. आपण या ठिकाणी धम्म धम्म का म्हणतोय, आल्या आल्या आपण या ठिकाणी पंचशील घेतल्या गेलं. प्रत्येक माणसाला पंचशील कुठे काही एखाद्या मोठ्या ठिकाणी जाहीर झालेलं असं वाक्य नाही आहे. हा त्यातून उत्पत्तीतून निर्माण झालेला वाक्य आहे. बुद्धांकडे एवढी श्रीमंती होती, एवढा पैसा होता, तरी परंतु राजे असल्यामुळे त्यांना युद्ध करावं लागत होतं. त्यांना वाटलं की युद्ध का करावं लागतं, युद्ध करणे म्हणजे कोणाला हरवणे, कोणाला जिंकणे, त्या युद्धांमध्ये कोणाची तरी कोणती हानी करणे, आणि हानी करून जर एखादा माणूस सुखी होत असेल तर त्या सुखाला काही अर्थ नाही. बुद्धांनी म्हटलंय सुख देताना तशा प्रकारे सुख द्या की तोही सुखी झाला पाहिजे, तुम्ही सुखी झाला पाहिजे. जेव्हा आमची आई भोजन करते ती पण खाते, आम्हाला पण खाऊ घालते. ती घेतलेल्या भोजनामध्ये माझी आईनं, माझ्या पत्नीनं ज्या प्रकारे त्या भोजनाला तयार केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी पूर्ण आपलं
जीव ओतलेलं असतं आणि ती ओतून आपल्याला ते पदार्थ बनवून देतं आणि तो बनवलेला पदार्थ आपण सर्व ग्रहण करतोय. त्यामागचा तिचा हेतू आहे की हा जो अन्न आहे ते माझ्या कुटुंबातील प्रत्येक मंडळीच्या पोटात जावं. ज्या हेतूने ती पदार्थ बनवते, ज्या हेतूने आपण खातोय, त्यामध्ये तिचाही कल्याण आहे, आमचाही कल्याण आहे. असे कल्याणी माणसं, कल्याणी विचार घेऊन तुम्ही जोपर्यंत समाजात निर्माण होणार नाही, जाणार नाही, तोपर्यंत समाजांमध्ये अशी माणसं निर्माण होणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे की बुद्धम शरणम गच्छामि, म्हणजे ती बुद्धी तुमची वाढवा ज्या बुद्धीने मानवाचा कल्याण होईल, ज्या बुद्धीने मानवाचा हित होईल, ज्या बुद्धीने जनाचा कल्याण होईल, अशी बुद्धी तुम्ही विकसित करा. आणि बुद्धी विकसित केल्यानंतर बुद्धीचा चिकित्सा करा की माझी बुद्धी ही मानवी कल्याणाच्या हिताच्या कामी येते की नाही. हिते कामी येत नसेल तर त्या बुद्धीमध्ये काय कमी याची दुरुस्ती करा. म्हणून आपण म्हटलं बुद्धम शरणम गच्छामि. बुद्धम शरणम गच्छामि म्हणजे तुझ्या बुद्धीचा तू विकास कर, तुझ्या बुद्धीला खतपाणी तू दे. तुझी बुद्धी विकसित झाल्यानंतर त्या बुद्धीचा हेतू प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, अंतिम कल्याण. म्हणून बुद्धाने म्हटलं ही बुद्धी प्रत्येक मानवाला विकसित करता येतं. त्यासाठी तो स्वतःहून आपणहून त्यामध्ये आला पाहिजे. म्हणून तुम्हाला तुमची बुद्धी विकसित करायची आहे आणि विकसित करून आपला स्वकल्याण करून इतरांचा कल्याण करायचं आहे. तुमची बुद्धी कशी असावी? ऊसासारखी असावी. ऊसाला आपण पाहिल्यानंतर, ऊस खाल्ल्यानंतर आपल्याला ऊस गोड वाटतं. ऊसाला कुठूनही खा, शेंड्यात खा, बुडात खा, मधात खा, कसं वाटतं? गोडच वाटतं. तुमचा विचार, तुमची कृती, तुमचा आचरण हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे ऊसासारखं. हा व्यक्ती बोलताना चालताना खरोखर तसं वागतोय. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळांमध्ये, ज्योतिबा फुलेंच्या जीवनातले प्रसंग आहेत. ज्योतिबा फुलेंचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी आपल्या कुटुंबातील मंडळींना वाटतं की आपल्या घरात एखादं मुलंबाळ व्हावं आणि मुलंबाळ व्हावं यासाठी त्या आपल्या खेड्यांमध्ये अशी प्रथा आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी मुलगा बाळ झालंच पाहिजे, नाही झालं तर त्या मुलीला नाव ठेवतात किंवा मुलाला नाव ठेवतात. अशा प्रसंगी लग्न केल्यानंतर सावित्रीबाई फुलेंना मुलं जन्माला येत नव्हती. 1 वर्ष झाला, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं. 3 वर्षानंतर कुटुंबातील मंडळी बसायला लागली की ज्योती आता तू दुसरं लग्न करून घे. ज्योती कोणाचं काही ऐकेना. घरची मंडळी सांगतात, सासरची मंडळी सांगतात. त्या सावित्रीबाई फुले सुद्धा त्यांना म्हणायला की अहो मालक, तुम्ही पण दुसरं शेठजी दुसरं लग्न करून घ्या. जेव्हा सर्व मंडळी बसली तेव्हा ज्योतिबानी काय सांगितलं? आपण असं करू म्हणे, आमची दोघांची मेडिकल तपासणी करा. मेडिकल तपासणी करताना जर माझ्यात काही फॉल्ट असेल किंवा सावित्रीत काही फॉल्ट असेल, तिच्यात फॉल्ट असेल तर मी दुसरं लग्न करेल. पण माझ्यात फॉल्ट असेल तर सावित्रीला दुसरा सखा चालेल. जर तिला माझी सवत चालू शकते तर मला सुद्धा सखा चालेल. सारे अचंबात पडले. अरे काय विचार करतोय तो? जेव्हा ती माझ्यासाठी सर्वस्वी अर्पण करून माझ्या घरी आली आहे आणि माझ्यामध्येच फॉल्ट आहेत, म्हणून तो म्हणतो की मी लग्न करणार नाही. लग्न करायचं असेल, तोटा असेल तर आपण सावित्रीला करून घेऊ. सावित्रीला समजून सांगतं का सावित्री काय मुलं करतात, एका मुलाची काय आई होशील, तू हजारो मुलांची आई होशील, असं कृत्य कर. तेव्हा ती म्हणते मालक, अहो माझं स्वप्न काय होतं? फक्त माझं स्वप्न होतं की माझ्या कुटुंबाचं, माझ्या पतीची सेवा करावी, संसारात 2 मुलं बाळ करावी, घरात राहावं. आज तुम्ही माझं विश्व बदलून टाकलं. आज माझं विश्व एवढं बदललं की जगामध्ये तर प्रत्येक कृतीमध्ये माझं नाव केलं गेलं आणि माझ्या मनात ती भावना दिली की घरातली स्त्री शिकली पाहिजे. जोपर्यंत मुली शिकणार नाही, घरातली स्त्री शिकणार नाही, तोपर्यंत घर मजबूत होणार नाही. म्हणून वारंवार सांगितलं गेले, घराला जर प्रगती करायची असेल, घरामध्ये बदल करायचे असेल तर घरातली प्रत्येक स्त्री शिकावं, प्रत्येक स्त्री विज्ञानवादी व्हावं. प्रत्येक स्त्री शिकलेली स्त्री ही स्वतःला बदलवते, कुटुंबाला बदलवते. परंतु धर्म व्यवस्थेने काय केलं? ढोल गवार पशुनारी समेत आडंकी अधिकारी. या समाज व्यवस्थेने म्हटलं की महिलांनी शिकू नये. बालपणात त्याच्या वडिलांनी पाहावं, तरुणपणात नवऱ्यानी पाहावं, म्हातारपणात त्याच्या पोरांनी पाहावं. कोणी नाही पाहिलं तर रस्त्यावर फिरत राहावं.
अशी व्यवस्था या व्यवस्थेने केलं, त्या व्यवस्थेतून दूर काढण्याचं काम या महानायकांनी केलं. म्हणून प्रत्येकातली स्त्री, प्रत्येकातली जी महिला आहे ती प्रत्येकाची गुरु आहे. आणि एकदा काय झालं, तथागत बुद्धांकडे काही माणसं आली आणि ती माणसापैकी काही माणसं म्हणाली की तथागत ही माझी पत्नी आहे. तर तथागत म्हणाले, हो ती तुमची गुरु आहे आणि पत्नी गुरु असते. पहिला आश्चर्य जगात व्यक्त करतोय. आजपर्यंत तिला तर मी पाहायची जुती समजलेली आहे, तिचं ऐकायचं नाही, तिला कोणत्या प्रकारचं मान द्यायचं नाही, तर स्त्री कशा प्रकारे गुरु होऊ शकते. तेव्हा तथागतांनी सांगितलं, जेव्हा तुमचं लग्न होतं, लग्न होऊन ती तुमच्या घरी येतं, येताना ती त्याचं कुटुंब सर्वस्वी सोडून येतं, तिचे नाती गोती सोडून येतात, त्या घरातली सर्व माणसं सोडून येतात. तुमचं घर नवीन असतं, घरातली माणसं नवीन असतात, प्रत्येक मंडळी नवीन असतं. त्या नवीन माणसाची मंडळीची ती येऊन जुळवते. त्याचबरोबर ती नवऱ्याला वारंवार सांगते, अहो तुम्ही हे करू नका, अहो तुम्ही ते करू नका. हा वारंवार सांगणारा हा गुरुच असतो. जेव्हा गुरु प्रत्येक ठिकाणी त्याला टोकतोय, आता ते ऐकत नाही, तो त्याचा आपापल्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही पुरुषांनी स्त्रीला असं समजल्यामुळे स्त्रीचं काही ऐकून घ्यायचं नाही. परंतु बुद्धाने म्हटलं, तुमची स्त्री तुमची गुरु आहे, तुमची पत्नी तुमची गुरु आहे. कारण तुम्हाला पदोपदी पावलोपावली सांगतात की तुम्ही असं करू नका, तुम्ही तसं करू नका, याच्याकडे जाऊ नका, हे खाऊ नका. हे सांगणारा आपल्याला गुरुच आहे. म्हणजे जर गुरु आपल्या घरात आपलाच माणूस असेल आणि त्या गुरुला जर आपण स्वीकारलं तर आपल्या घराची प्रगती आहे. मग घराची प्रगती करण्यासाठी आधी त्या घरातली माणसाला जाणणं गरजेचं आहे. म्हणून बुद्धाने म्हटलं की स्त्रीला शिकवा, तथागतांनी म्हटलं स्त्रीला शिकवा, महात्मा ज्योतिबांनी म्हटलं स्त्रीला शिकवा, बाबासाहेबांनी म्हटलं स्त्रीला शिकवा आणि स्त्रीला याच्यातून सर्व मुक्त करा. म्हणजे असे मुक्त करण्यासाठी तिचा ज्ञान वाढवा, तिला स्वतःला अतदीप भवना. एकदा काय झालं, अशाच प्रकारे तथागतांची धम्मदेशना चालू होती. धम्मदेशना चालताना तथागतांनी म्हटलं की तुमच्या विवेक बुद्धीचा वापर करा, तुम्हाला योग्य वाटतं ते काम करा. दारू पिऊ नका, खोटं बोलू नका, हिंसा करू नका, व्यभिचार करू नका आणि आपलं जीवन चांगलं जगा. त्यातला एक माणूस उभा झाला आणि उभा झाला आणि तो म्हणाला की तथागत, आपण म्हणता की असं वागा. यापूर्वी एक महिला आणि एक पुरुष आली, मोठा त्यांनी प्रवचन दिलं. त्या प्रवचनामध्ये सांगितलं की तुम्ही असं करा, ही सर्व काही आहे देवाची करणी आहे, हे पिढीजात चालत आलेलं आहे, हे सर्व वंश परंपरेने चालत आहेत. मी म्हणतो त्या ग्रंथात आहेत ते वाचून सांगतोय. एक म्हणाला की पिढीजात चालत आहे ते मी सांगतोय, म्हणून तुम्ही तसं वागा. तथागत आम्ही ऐकावं कोणाचं? तुम्ही म्हणता असं वागा, ते म्हणतात तसं वागा, ते म्हणतात तसं वागा, मी ऐकावं कोणाचं? तेव्हा तथागतांनी कालाम सूत्रांमध्ये म्हटलं, तुम्ही ऐकायचं कोणाचं? तुमच्या स्वतःच्या बुद्धीचा. तुमच्या बुद्धीला, विवेक बुद्धीला जर ते योग्य वाटत असेल, पुढचा व्यक्ती म्हणणारा योग्य की अयोग्य तुम्ही ठरवा. तुमच्या विवेक बुद्धीला, तर्कसंगताला योग्य वाटत असेल, पटत असेल तरच तुम्ही ते स्वीकारा, नाहीतर स्वीकारू नका. बुद्ध म्हणाले, मी जरी माझा विचार सांगत असला तरी माझ्या विचाराला तुम्ही आपणहून स्वीकारू नका, जोपर्यंत तुमच्या तर्कसंगत बुद्धिसंगत विचारात उतरत नाही. म्हणून म्हटलं बुद्धांनी, या माझ्याकडे या, बसा, येही पश्चिको, या बघा, ऐका. जर ऐकल्यानंतर तुमच्या कानाला जर तो प्रतिसाद देत असेल तर तुम्ही ती कानाची वाणी ऐका. एखादं जेवण घेतल्यानंतर तुम्हाला तो जेवण टेस्टी वाटत असेल तर परत ते जेवण बोलवा, नाहीतर बोलू नका. मी किती सांगत असेल, किती मोठी ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाला तुम्ही विश्वास ठेवू नका. कशाला विकास करा? तुमच्या बुद्धीचा. जोपर्यंत तुमच्या बुद्धीमध्ये खरं खोटं तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत तुमच्या बुद्धीचा जनकल्याणासाठी उपयोग होणार नाही. जनाचं कल्याण करायचं असेल तर म्हणून तुम्हाला ते उपयोगी बुद्धीला विकास केला पाहिजे. एकदा काय झालं, एक नवी नवखी पोरगी होती, शिकलेली इंजिनियर होती, सासू अनाडी होती आणि लग्न झाल्यानंतर सासू त्या सुनेला काय म्हणते, चल ग बाई म्हणते, आपण त्या देवीच्या मंदिरात जाऊ, त्या माताच्या मंदिरात जाऊ. तेव्हा ती पोरगी म्हणते, माता मी ओळखत नाही म्हणे. अगं बाई, तुला माता माहित नाही का? माझी सून म्हणे खूप भोळी आहे. त्या सुनेला माता माहित नाही. अगं बाई, ती म्हणाली की माझी माता
मला जन्म देणारी तुम्ही माझी सासू माता, यानंतर दुसरी माता मला माहित नाही. अगं बाई, माझी सून म्हणे अगदी भोळी आहे, तिला काही कळत नाही. अगं बाई, त्या देवळात चलते, देवळात एक माता आहे, तिथे आपण दर्शनाला जाऊ. तर ती तयार झाली, सजली धजली, ममताताई सारखी होती, हुशार होती, शिकलेली होती. सासू अनाडी होती. आता सासूला समजवायचं कसं? तर ममताताई सासू बरोबर हळूहळू चालत गेली. चालून जाता जाता काय झालं की त्या देवळाच्या इथे काही रंगरंगोटी केलेलं मस्त चित्र असतं. एका दगडावर एक गाई आपल्या बाळाला दूध पाजवत आहे, वासरू दूध पाजवत आहे, असं पहिलं चित्र दिसलं. तर सुनबाई काय म्हणते, आई आई थांबा म्हणते, आपल्या घरी दूध नाही, मी हे घेऊन येतो. सासू म्हणाली, अगं बाई काय म्हणजे सून सून अशी खूपच भोळी आहे बाई, असं कसं असते का? अगं ती मूर्ती दगडाची आहे, दगडाची काय कुठं दूध देते का? असं काही म्हणे, मला माहितच नाही. मग पुन्हा पुढे पुढे गेली. पुढे गेल्यानंतर एक मोठं सिंह होता, असा सिंहाचं असा चित्र मोठा दगडाचं. जसा चित्र ती पाहिली, मागे मागे पळाली. आई आई भाग भाग, आई पळ, कारण सिंह खाऊन घेईन. तर सासू म्हणाली, काय मॅडपूर अगं जो सिंह आहे तो दगडाच आहे, दगडाचा सिंह कधी खाते का हो म्हणे. हो काही म्हणे, मला खूप भीती वाटत आहे, आपण जाऊ नये जाऊ नये. अगं चल माझ्यासोबत. मग त्या देवीच्या प्रतिमेसमोर प्रदक्षिणा घातली. प्रदक्षिणा घातल्यानंतर तिला काय म्हणते, बेटा आता जे काही तुझ्या मनात असेल ते सर्व मागून घे म्हणे या देवीला. देवीच्या समोर आली, सर्व मागून घे म्हणे. ती विचारली, आई ही मूर्ती कशाची आहे? म्हणे दगडाची. मग दगडाचा तो गाई दूध देत नाही, तो दगडाचा सिंह खात नाही, मी दगडाची मूर्ती काय देणार? शिकलेल्या सुनबाईनं सासूला समजवलं. सासूच्या लक्षात आलं, खरोखर बाई ज्या दगडांमध्ये तो दगड स्वतःच काही बरोबर नाही करू शकत, तो आपल्याला काय दिशा देईल? म्हणून माझी आई तू आहेस, मला ताण लागली तर माता तू आहेस. आता मला पाण्याची गरज आहे, तू मला पाणी देशील. आता मला भूक लागली, तू मला देशील. म्हणजे माझी जिवंत आई तू आहेस, जिवंत मुलगी तू आहेस, म्हणून माझी माता तू आहेस. म्हणून शिकलेल्या मुलींनी समजदारीने आपण चिकित्सा करावी, चिकित्सा करून त्यावर चिंतन करावं. आज महिलांचं शोषण खूप होत आहे, दिवसेंदिवस नवीन नवीन बाबा निर्माण होत आहे. बाबामुळे आमच्या महिलांचं शोषण होते. सर्व तेल गेलं, तूप गेलं, हाती दुपार नाही तर मग रडायची पाळी येतात. नवीन नवीन निर्माण झाली, वेगवेगळे बाबांचा आपण जेलांमध्ये सर्व बसलेली आहे. म्हणून आपण सर्व महिला आमच्या समाजाच्या देशाच्या कणा आहेत. पण कुटुंबात जर कुटुंबाला कुटुंब पण पाहिजे, घर पण पाहिजे असेल तर घरातील सर्वात महत्वाची आहे ती महिला. एका घरामध्ये 10 माणसं 20 माणसं असेल, त्या घराला घर पण येत नाही. पण त्या घरात एकच महिला असेल तर त्या घराला घर पण येतं. म्हणून म्हणतात, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, ते असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. म्हणजे आपल्या जिव्हाळा निर्माण करण्यासाठी त्या घरांमध्ये एक महिला हवी आहे. ती काळी आहे, गोरी आहे, लंगडी आहे, कुडी आहे, ती आई आहे, बहीण आहे, कोण आहे ती नात्याला नाही, पण त्या घरात ती महिला हवी आहे. जी महिला ज्या घरांमध्ये त्या घराला घर पण देतं, मग ज्या महिलेनी घराला घर पण येतं ती कशी असावी? ती शिकलेली असावी, ती सुशिक्षित असावी, समजदार असावी, ती घराला पुढे नेण्याची तिची भावना असावी, तिच्यामध्ये ती पेरणी करावी. जोपर्यंत ती पेरणी त्याच्या मनात होत नाही, जोपर्यंत तिचा विकास होत नाही, तोपर्यंत परिवाराला पुढे नेत नाही. म्हणून समाजांमध्ये, म्हणून घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जास्तीत जास्त आमच्या मुली शिकल्या पाहिजे. आमच्या महिलांनी वेळ काढून वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. एकदा काय झालं, एक माणूस एका सरांकडे काम मागायला आला. म्हणजे जगांमध्ये कशा माणसाची गरज असते बघा. एक माणूस एका सरांकडे काम मागायला आला, सर मला काहीतरी काम द्या ना. अरे काय काम करशील म्हणे. सर शिकलो विकलो, सर्व शिक्षण घेतलं, पण कामच नाही म्हणे. तुम्ही कोणते काम दिलं तर मी करायला तयार आहे म्हणे. ठीक आहे म्हणे, हे आमचे सर्व झाडं हे जंगल आहेत तर म्हणे हे कापून टाक म्हणे. ठीक आहे सर म्हणे, काही हरकत नाही. तो इतवारीत गेला. इतवारीत जाऊन त्यांनी कुऱ्हाड आणली आणि कुऱ्हाड आणल्यानंतर त्यांनी झाडं कापायला सुरुवात केली. झाड कापत गेला. कापता कापता काय झालं, 1 वर्ष पूर्ण होण्याला 2 दिवस बाकी असताना दुसरा एक मुलगा आला
आणि दुसरा मुलगा आणि तो सरांचं काम, तो सर मी तुमचाच विद्यार्थी, खूप दिवसापासून खाली पिले सर, काहीच काम नाही मला, काहीतरी काम द्या ना. तर ठीक आहे म्हणे, काय काम करशील, कोणते काम करेल म्हणे. ठीक आहे म्हणे, हे झाड कापून टाक. तो इतवारीत गेला, कुऱ्हाड आणली, कुऱ्हाडीला धार दिली आणि झाड कापायला सुरुवात केली. असं कापता कापता दुसरा जो होता त्याला 1 वर्ष पूर्ण व्हायला लागलं आणि पहिल्याला 2 वर्ष पूर्ण झाली. आणि सरांनी काय केलं, जो दुसऱ्या नंबरचा होता त्याचा प्रमोशन केला. आता दुसऱ्याचं प्रमोशन झाल्यामुळे काय झालं, पहिल्याच्या मनामध्ये चलबिचल झाला. पहिल्याला वाटलं, अरे यार मी याचा सिनियर आहे, मी याच्यापेक्षा मोठा आहे, मला जास्त अनुभव आहे, तरी परंतु या माझ्या नंतरच्याच या सरांनी प्रमोशन केलं. यांनी काही पैसे तर दिले नाही, काही जुगाड तर लावला नाही, कोणाचा फोन तर आला नाही, म्हणून त्याला रात्रभर काही झोप येईना. मग तो सरांकडे गेला, सर हा माझ्या नंतर आलेला, याचं तुम्ही प्रमोशन केलं, असं माझं काय चुकलं ते मला सांगा ना. सर म्हणाले, तू असं करणं त्याला जाऊन विचारणं, म्हणजे पहिल्याला सांगितलं दुसऱ्याला जाऊन विचार. मग तो दुसऱ्याच्या घरी गेला, दुसऱ्याला म्हणाला, काय कसं काय जुगाड केला तू. तेव्हा दुसरा काय म्हणाला त्याला, अरे दादा तू झाड कसा कापत होता. काही नाही म्हणे, मी इतवारीत गेलो, कुऱ्हाड आणली आणि ते कुऱ्हाड आणि तेव्हापासून मी कापतच आहे म्हणे, कुठं थांबलोच नाही. मग पहिला दुसऱ्याला विचारलं, तू कसा कापत होता. तर दुसरा म्हणते, मी मार्केटमधून कुऱ्हाड आणली, त्या कुऱ्हाडीला 1 तास धार दिली, 2 तास झाड कापले, पुन्हा 1 तास धार दिली, 2 तास झाड कापले, असं माझं नित्य उपक्रम चालू होतं. आता मला तुम्हाला सांगायचं की यापैकी सरांचा काय फायदा झाला असेल, त्यामुळे सरांनी त्याचं प्रमोशन केलं. कारण काय झालं, दुसऱ्यांच्या झाड काढायची संख्या वाढली, पहिल्याची संख्या वाढली नव्हती. का झाड वाढायची, झाड कापायची संख्या का वाढली, कारण त्यांनी कुऱ्हाडीला धार दिली. जोपर्यंत तुम्ही तुमच्या बुद्धीला धार देणार नाही तोपर्यंत तुमची बुद्धी विकसित होणार नाही. एखाद्या बाईने मला, मी खूप शिकली आहे, पण बाई आता सांग ना, देशाचे प्रधानमंत्री कोण आहेत, देशाचे राष्ट्रपती कोण आहेत. अगं बाई मला माहितच नाही. हे अपडेटिंग हवं आहे, म्हणून प्रत्येकाने अपडेटिंग होण्यासाठी काय करावं, अपडेटिंग होण्यासाठी त्या बाईने दररोज एक पेपर वाचावा. पेपर वाचला नसेल तर न्यूज वाचावी. जिला एखाद्या लिखण्याची सवय असेल दररोज एक पेज लिहावं, इंग्रजीचे लिहावं, मराठीचे लिहावं. बुद्धीला विकसित, झाडाला दररोज पाणी द्यावं लागतं. झाडाला दररोज पाणी, झाड हिरवं दिसतं. घराला दररोज झाडावं लागतं, घर साफसुथरी असतं. नाही झाडलं तर त्या घरावर धूळ चढतो, त्या झाडं मुरझून जातं. तसंच बुद्धीचं आहे. तुमच्या बुद्धीला विकसित करण्यासाठी तुम्हालाच करायचं आहे. तुमची बुद्धी बेकूफ तुम्हालाच म्हणणार, बुद्धिमान तुम्हालाच म्हणणार. म्हणून विद्वान आणि बुद्धिमानाचा फरक आहे. विद्वान आणि बुद्धिमानामध्ये काय फरक आहे, विद्वान माणूस शिकते गाडी माडी, तो पोटवादी होतो, आणि बुद्धिमान बुद्धिवादी होतो. पोटवादी आणि बुद्धिवादी मध्ये काय फरक आहे, शिकते भरपूर, चांगली नोकरी कमवणे आणि पैसा गाडी घोडा, हे माणसं अशीच आहेत, हे लोक अशीच आहेत, हे काहीच नाही काम त्याला. पोटवादी जास्तीत जास्त पोट वाढवण्याचं काम करतो. जो पोट वाढवण्याचं काम करणारा पोटवादीचं काय असते, इथून येऊ दे तिथून येऊ दे, सर्व येऊ दे, माझ्या पोटात जाऊ दे. आता पोटात गेल्यानंतर निसर्ग काय म्हणतो, तुमच्या पोटाची गरज, जर ही बाई 4च पोळी खात असेल, 4च पोळी हिनं खावं, 3.5 खावं, 4.25 खावं, पण 5वी खाऊ नये. आता ह्या बाईने, ह्या माणसाने 5वी पोळी खाल्ली, त्याचा पोटाचा साईज वाढला. पोटाचा साईज वाढला तर तुमच्या आरोग्यावर परिणाम झाला. म्हणजे त्या पोटाला सवय लागली की 1 पोळी जास्तीची पाहिजे, उद्या 2 पोळी जास्तीची मागेल, म्हणजे तुमचा पोट मागणी करत राहील. तशी तुमची वासना आहे, तशी तुमचा प्रवृत्ती बनते, तशीच प्रकृती बनते, आणि त्या प्रकृतीला केल्यामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. म्हणून म्हटलेले की अन्न हे सुद्धा तुम्हाला पचेल तेवढंच खा, संपत्ती सुद्धा पचेल तेवढीच घ्या. नाही तर एखाद्याकडे संपत्ती वाढली, सोनं वाढलं, ह्या अंगठी त्या अंगठी, ह्या गळ्यात चेन त्या गळ्यात चेन, गोल्डन मॅन बनतोय, आणि शेवटी घरी पाहिलं तर अंधार कोंडली असतं. म्हणून तुम्हाला सारं पचवायचं शिकवा, नाही तर तुमचा अहंकार वाढतोय. संपत्ती आल्यानंतर तुम्हाला कोणा संपत्तीचा अहंकार असतो, माझ्याकडे एवढी मोठी संपत्ती, हा काय सांगतो मला,
एखाद्या मोठ्या पदावर असतो, त्याला पदाची गरमी असतं, त्याला वाटते की ही पद माझं मोठे चपराशी मला काय सांगतो, बाबू काय मला सांगतो. एखाद्याला रंगाची असतं, माझ्यासारखा सुंदर या जगात कोणीच नाहीये. एकदा काय झालं, तथागताकडे एक मुलगी, तिनं आग्रह धरला की मी म्हणे आनंदाशी लग्न करतो. आता आनंदाच्या जीवनात प्रसंग काय, आनंदाला लागली ताण लागल्यानंतर ती आपल्या प्रकृतीकडे, चांडाळ प्रकृतीकडे गेला. तिला म्हणतो की मला पाणी दे ग. तेव्हा ती म्हणते की नाही, मी खालच्या जातीची आहे, मी चांडाळ आहे, मी काही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही. तेव्हा आनंद म्हणाला ग, मला तहान लागली, माझी तहान भागव, मला ते जातीपातीचं काही घेणं देणं नाही, मला तहान लागली, तहान भागव. तेव्हा ती म्हणाली नाही नाही, मी चांडाळ आहे, मी खालच्या जातीची, मी कशी पाणी देणार. तर त्याने कसं तरी आघ्राणी पाणी दिला. आग्राणी पाणी घेतला, त्याने त्याच्या मनामध्ये एवढी भाव निर्माण झाला की आनंद एवढा चांगला भिक्षू. आणि ती आग्राणी काय झालं, तिच्या आईला म्हटलं की मला लग्न करायचं असेल तर त्या आनंदाशीच करायचं. तिने रात्र दिवस तीच हे केलं. तिची आई तथागतांकडे आली. तथागताला म्हणते की तथागत, ही आनंदाशी लग्न करू पाहते, आम्हाला तुम्ही संमती द्या. तेव्हा तथागत म्हणाले, तो भिक्षू झाला, तो लग्न करणार नाही. आनंदी म्हणाले, मी लग्न करणार नाही, माझ्यावर आग्रह कशाला. ती मुलगी काही ऐकायला तयार नाही. तेव्हा ती तथागत म्हणाले की तुला असं काय आवडतं आनंदाचं, त्याचं नाक, त्याचं कान, त्याचा डोळा. तिला सांगितलं का नाक पाय, नाकामध्ये पूर्ण शेंबूडच भरलंय. बुद्धाने प्रत्येक अवयवाचं उदाहरण दिलं. तू प्रेम कशावर करते, त्याच्या अंगावर करते, त्याच्या नाकावर करते, तोंडावर करते, कशावर करते, हे सर्व नाशिवंत आहे, हे उद्याला जाणारच आहे. त्यामुळे त्याला कळलं, हो मी ज्याच्या नाकावर एवढी प्रेम करते, मला नाकाने तो आवडला, त्या नाकात तो शेंबूडच आहे. म्हणजे जेव्हा तुमचे अस्तित्व तुम्हाला कळतं, जेव्हा तुम्हाला जाणीव होतं, तेव्हा म्हणाला की नाशिवंत आहे, मी कशाचा बाबा की करतोय, मी कशामुळे पळतोय, तेव्हा तिला कळलं आणि ती भिक्षुणी झाली. म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची जाणीव होतं, तेव्हा तुम्हाला कळतं की नाशिवंत मी कशासाठी एवढी मरमर करतोय, किती लोकांना मी असं लुटतोय, लुबाडतोय. लुटणारे, लुबाडणारे माणसाला दूर करायचं असेल तर धम्म लिहिणं गरजेचं. धम्म म्हणजे चांगला जीवन जगण्याचा मार्ग. काय चांगलं जीवन जगायचंय, मला हिंसा करायची नाहीये. आता हिंसा कशी आहे, काया वाचा मनाने. एखाद्याला थापड मारणे म्हणजे शारीरिक नाही, त्याच्या वाचेनी सुद्धा बोलताना बरोबर बोलावं. तुमच्या मनामध्ये सुद्धा चांगला विचार असावा, रात्री झोपताना सुद्धा विचार असावा. ही हिंसा आहे. म्हणून बुद्धाने म्हटलं आहे, काया वाचा मनाने तुमच्या मनामध्ये तो भाव निर्माण झाला पाहिजे. मी हिंसा, हे हिंसेला म्हणतात. पानाती पाता वेन म्हणे शिका पदम समाधेन. पानाती पाता का, कोणत्याही प्राणीला, कोणत्याही जीवाला मी हिंसा करणार नाही, म्हणजे कायेनी नाही, वाचानी नाही. म्हणून त्याचा जर मी एखादा जीव घेतला नाही, सर समजा आपण सरांकडे आलो, निळकंठ सरांकडे, निळकंठ सरांना म्हटलं सर काही जमवा. सर म्हणे तुम्ही काय खाता, कोंबडी खाता, मासोळी खाता, बकरी खाता, काय खाता. असं म्हटल्यानंतर सर म्हणले माझ्याकडे पाहुणे आले, मला काहीतरी आणायचं आहे. सर आपल्यासाठी जर कोंबडी घ्यायला गेले तर कोंबडीला मारण्यासाठी आपण कारणीभूत आहोत. म्हणून हिंसेला प्रवृत्त आपण केलेलं आहे, म्हणून मी हिंसेला प्रवृत्त करणार नाही. म्हणून माझी अशी बहुजन सर्वांचं हितार्थ असलं पाहिजे. म्हणून माझा हित कसा असला पाहिजे, कोणाची हिंसा होऊ नये. आता तुम्ही हिंसेची भावना तुमच्या मनात नसल्यामुळे काय झालं, तो जीव वाचला, सृष्टीनं त्या जीवाला वाचवलं, म्हणजे त्याचंही कल्याण तुमचंही कल्याण झालं. म्हणजे तुम्ही करताना त्याचंही कल्याण माझंही कल्याण. म्हणून तुम्हाला म्हणायचंय, पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधेनी. मी हिंसा करणार नाही, हिंसेसाठी कोणाला प्रवृत्त करणार नाही, कोणाला प्रोत्साहन देणार नाही, त्या गोष्टीला उजाळा करणार नाही. अदिनदाना वेरमणी, मी चोरी करणार नाही, कारण जी वस्तू माझी नाही मी कशाला घेऊ. जोपर्यंत मी श्रमण संस्कृतीचा मानव, मी स्वतः मेहनत करून काही कमवेल, काय देईल, ही भावना माझ्यात मी फुकटचं खाणारच नाही. परंतु आमच्याकडे प्रवृत्ती काय झाली, फुकट खाणे, फुकट खाणे, फुकट खाणे. म्हणून त्याच्यामुळे काय झालं की 38 महामंगल सूत्राने म्हटलं, हा फुकट खाण्याचं काम कोण करतो, मूर्ख माणूस करतो. आणि मूर्ख नेहमी आपल्या लालचेमध्ये, वासनेमध्ये, आपल्या कृतीमध्ये जास्तीत जास्त मलिन होतो. म्हणून नेहमी मूर्खाच्या संगतीपासून दूर राहावं. संगत करावी कोणाची, बुद्धिमानाची करावी. कारण बुद्धिमान हा नेहमी मानवाच्या विकासाचा, कल्याणाचं काम करतोय. म्हणून ज्योतिबाचा फोटो आपण का पाहिलाय,
ज्योतिबाने 10 रुपये कोणाला दिलं नाही, सावित्रीबाईने कोणाला 10 रुपये दिले नाही, कधी जेवणाला बोलवलं नाही, तरी परंतु आपण त्यांचा फोटो लावलेला आहे. कशामुळे? त्यांनी विचार दिला. ज्या विचाराने मानवाच्या कल्याणी क्रांती होतं, म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं. ममताताई विचारावर लक्ष केंद्रित, त्या विचाराचे शब्द म्हणतात. एखादा विचार कोण आहे? बोले तैसा चाले तशी, बंदावी पाहुले. माणसाने नेहमी खरं बोलावं, माणसाने खोटं बोलू नये, माणसाने चालताना पाहून चालावं. तुमच्या घरी एखादा विचार लिहिले, त्या विचाराला सुविचार म्हटले, म्हणून काय म्हणतं त्या विचारात काय? त्या विचारावर जर आपण लक्ष केंद्रित केलं, त्या विचाराचे शब्द बनतात. शब्दावर लक्ष केंद्रित केलं तर ते शब्द आपल्या सवयी कृतीत उतरतात आणि कृतीवर लक्ष ठेवलं तर सवयी लागतात आणि सवयी लागलं तुमचं भविष्य घडतं. म्हणून या महानायकांचे विचार काय आहेत? थोर पुरुषांचे विचार पाहावे जरा आपण, त्यांचे समान व्हावे हाच त्यांच्या इतिहासातील बोध खरा. आज आपण त्याच्या विचाराची वाटणी करायला, त्याचे विचार लोकांना देण्याला आलो. ही विचाराची क्रांती होणं गरजेचं आहे. म्हणून त्या महानायकांचा आज आपण प्रतिमे समोर फुल अर्पित केलं. फुल काय अर्पित करतो? फुलांचं काय अर्थ आहे? आपलं जीवन फुलासारखं असावं. फुल सकाळी कसं टवटवीत असतो, मस्त, दुपारी सायंकाळी मुरझून जातो. आमचं आयुष्य तसंच आहे, फुलासारखं आहे. आम्ही लहानपणी कसं असतो, जवानपणी, म्हातारपणात कसं असतो, हे आम्हाला प्रतिमातून दाखवता. तुमचं जीवन फुलासारखं असावं. मेणबत्ती का प्रज्वलित केली? मेणबत्ती सारखं तुमचं आयुष्य असावं, कारण नेहमी दुसऱ्याला उजाळा देते. मेणबत्ती नेहमी प्रज्वलित करते. अंधारातून छोट्याच्या चिमकी लहानशी असेल तर अंधाराला नष्ट करण्याचं काम ती मेणबत्ती करते. म्हणून मला जिवंत मेणबत्ती सारखं जीवन जगायचं. आपण या ठिकाणी अगरबत्ती का लावली? नेहमी स्वतः सुगंधित व्हायचं, दुसऱ्याला सुगंधित करायचं. म्हणून म्हणतात की शिरो समपन्नो नारो सुपटिपन्नो वती बको. या जगाला, समाजाला चांगल्या माणसाची गरज आहे. चांगले माणसं कुठे निर्माण होणार आहेत? घरातून निर्माण होईल. म्हणून घरात आपल्याला वंदना ही झालीच पाहिजे. वंदना म्हणजे त्या गुणाचं वर्णन करणे. प्रार्थना आणि वंदनेमध्ये फरक आहे. वंदना म्हणजे तसा गुणवान होण्यासाठी मी प्रयत्न करेल, तसा गुणवान होण्याच्या मार्गावर मी चालेल. मी चोरी करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी नशिले पदार्थ ग्रहण करणार नाही, मी सातत्याने मानवी कल्याणाचा काम करेल. प्रथम कल्याण, मध्यम कल्याण, त्यासाठी आपल्याला वंदना हवी आहे. घरातल्या आईला आपल्या पोरांना सांगायचे, बाबा दररोज कोणत्याहीला चुट्टा पोरगा आवडेल, त्याला श्रीमान पोरगा आवडेल, कोणत्या माणसाला दुचाडी लबाडी केलं पोरगा आवडेल, कोणाला हिंसा केलं पोरगा आवडेल, कोणाला व्यभिचार केलं पोरगा आवडेल. मग व्यभिचार न करायला पोरगा आहे, हिंसा न करणारा, चोरी न करणारा, खोटा न बोलणारा, कोणते नशिले पदार्थ ग्रहण न करणारा निर्माण करायचं असेल, त्यासाठी ही वंदना आहे. प्रार्थनेमध्ये काही ईश्वरा, ये भगवंता, ये देवा, तू माझा कल्याण करशील. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात कधीतरी माझा कल्याण करशील. इथे नाही, तुला योग्य वाटत असेल तीच मागणी कर, ती स्वतःला मागणी कर. हे स्वप्रतिमेसमोर स्वतःला मागणी करत बुद्धांसमोर आपण वंदना केली. असा विचार माझ्यात उतरू दे, मला तसा घडू दे, माझ्या आचरणात तसं येऊ दे, आणि गेल्यानंतर मला सायंकाळी ऑडिट करू दे. मी आज दिवसभरात खोटा कितीशी बोललो, मी किती लोकांना फसवलं, मी किती चुकीचं काम केलं, हे तुला ऑडिट करायचंय. म्हणून तुला म्हटलं हतदीप भव. दिवसभर केलेल्या गोष्टीचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी कोणाला ऑडिट करायची गरज नाही, त्याचं ऑडिट तुला करायचंय. म्हणजे तुला ऑडिट करण्यासाठी एवढी मुभा या विचाराने दिली, म्हणून विचार घरोघरी पोहोचवणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही आपल्या भावाच्या घरी का आलो? झूठा पैसा रूठा बाई समय समय पर काम आहे. माझा भाऊ आहे, माझ्या भावाच्या घरी मी गेलो पाहिजे, माझ्या भावाच्या अडीअडचणीत मी आलो पाहिजे. भाऊ भाऊ म्हणायचं, भावाच्या घरी न्यायचं, भावाच्या घरात काय अडचण आहे कशाला माहित. आता दोघे नवरा बायकोचं पटत नसेल, कोणाला सांगेल? मुलगा घरात बरोबर वागत नसेल, कोणाला सांगेल? आर्थिकतेची अडचण असेल, कोणाला सांगेल? कोणा ठिकाणी बिमारीची अडचण असेल, कोणाला सांगेल? यावेळेस कोण यावं? म्हणून भाऊ भावकाच्या घरी जाणे, भावाच्या प्रत्येक संकटात त्यांनी पुढे यावं. म्हणून भावकी निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे. या धम्म रॅलीचा हेतू काय? प्रत्येकाच्या दारी आपण गेलो पाहिजे, त्या घरात कोण राहतात ती माहिती करून घेतली पाहिजे. म्हणून आज आपण ज्या दादांच्या घरी आलो, मोठ्या आतुरतेने आलो, आपल्या सर्व कुटुंबियाचा आपला परिचय व्हावा, त्यांनी ज्या नात्यागोत्या ज्यांनी बनवलं त्याचा परिचय व्हावा. कारण झूठा पैसा रूठा बाई समय समय पर काम आहे. जीवनामध्ये पैसा एवढी मोठी किंमत नाहीये, परंतु भावाची किंमत आहे. म्हणून भावाला भाऊ पण देण्यासाठी भावाच्या दारी आपण जाणं. म्हणून दर रविवारी आपण सकाळी 7:30 वाजता माझ्या घरून धम्म रॅली निघतं. या रॅलीचा मूळ हेतू तोच आहे, प्रत्येकाने यावं, बसावं, ऐकावं.
कुणावर कोणत्याही प्रकारचे आपण चांगला जीवन जगण्यासाठी प्रत्येकाला चांगल्या माणसाची गरज आहे आणि चांगला माणूस निर्माण करण्याची चांगली फॅक्टरी हीच आहे, त्याशिवाय दुसरी फॅक्टरी नाही. तुम्ही कोणासमोर काही करत असताना चिकित्सक बुद्धीने करायचं. आपण प्रतिमा ठेवली तर का ठेवली, ही त्याचीच प्रतिमा का ठेवली, त्याची चिकित्सा करायची. फुल अर्पित केलं का फुल अर्पितच का केलं, मेणबत्ती लावली का मेणबत्तीच लावली. आम्ही त्याला पाय कोणाचेच पडायचे नाही, फक्त आपल्या आई वडिलाचे. आपल्या आई वडील हे पहिले तुम्हाला सांगितलेलं आहे, बाकी सर्व हात जोडायचं. म्हणजे तुम्ही तुमचे नतमस्तक फक्त आणि फक्त आई वडिलाकडे व्हायचं, कारण ते तुम्हाला जन्माला घातलं म्हणून जग दाखवतात. जगाला दिशा देण्यासाठी हे महानायक आहेत. महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब. जग मानतोय, समाज मानतोय, मग मी त्याला, ज्याला समाज मानत नाही, जग मानत नसेल, त्याला आपण निर्माण करायचं नाही. कारण आपण निर्माण केल्यानंतर आपली बुद्धी विकसित नसेल तर तसे विकसित अविकसित झाले माणसं निर्माण होतील आणि समाजाचं घातक होईल. म्हणून कोणती गोष्ट करताना चिकित्सक बुद्धीचा वापर करावा. आपण सर्व ओबीसी आहोत. ओबीसीचा अर्थ होते ओरिजिनल बुद्धिस्ट. आम्ही मूळचेच बुद्धिस्ट आहोत. बुद्धिस्ट म्हणजे बुद्धीचा वापर करणारे. आणि ज्या काळामध्ये आमचा बुद्धांचा विचार होता त्यावेळेस आमच्या महिलांचं सर्व त्या शेतीचा शोध ह्या महिलांनी लावलेला आहे. त्यावेळेस महिलांची संस्कृती होती आणि महिलांचं जीवन होतं. तर ते शेवटी एक गोष्ट सांगतोय. एकदा काय झालं, एकाला एकुलती एक मुलगी होती. एकुलती मुलगी लाडाची मुलगी होती. लाडाची मुलगी असल्यामुळे आई वडिलांची लाडाची मुलगी आणि लग्नाला आलेली पोरीचं बापाला वाटलं लग्न करावं. लग्न करण्यासाठी बाप मुलगा शोधत होता. इकडे शोधणे तिकडे शोधणे, परंतु त्या घरामध्ये ती मुलगी जी होती त्याच्या घरात एक नौकर होता. तो नौकर काम करायचा. बाप श्रीमंत माणूस, घरामध्ये एक नौकर होता. त्या नौकरशी त्या मुलीचं प्रेम जडलं. त्या नौकर माणूस तिच्याशी प्रेम जडलं. आता मुलीच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. इकडे तिकडे मुलं पाहणं झालं. मुलीला वाटलं का आता माझं लग्न होते आणि हा माझा प्रियकर माझ्याशी सुटते. पण तिनं काय केलं, त्या प्रियकरासोबत ती पळून गेली. आता प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर जो प्रियकर पळून गेला त्यालाही दुःख वाटेल, कारण मी माझ्या साहेबाची मुलगी आहे, ज्यांच्या घरी मी नोकरी केली त्यांची मुलगी आहे, पण दोघांचं प्रेम पण होतं. मग त्याने तिकडे दोघे गेले. गेल्यानंतर मुली एकुलती होती, घरात कोणतं काम करायची सवय नाही तिला, घरी बसल्या खायचं, लाडातली पोरगी. झाल्यानंतर काय झालं की तिला एक मुलगा झाला. एक मुलगा झाल्यानंतर ती का म्हणते नवऱ्याला, अहो म्हणजे आपण आईकडे जाऊ म्हणते. तो का म्हणते, अगं तुझ्या आई वडिलांनी मला, मी त्याचा नौकर होतो आणि आपण जाऊ कसं, राहू दे आपण नंतर जाऊ. तेव्हा ती पुन्हा ऐकून घेते, ठीक आहे. पुन्हा दुसरं पोरग होऊन जाते. दुसरं पोरग झाल्यानंतर तिला वाटते की नाही आता आपण गेलोच पाहिजे. ती नवऱ्याला सांगते की आपण जाऊ. नवरा म्हणते नाही नाही नाही. तिनं आपलं सर्व बस्ता बांधला. जो लहान बाळ होता तो 4-5 दिवसाचा होता, 8 दिवसाचा होता. पहिला 1-1.25 वर्षाचा होता. हा झालेला पोराला घेऊन ती निघाली. आता बायको निघाली तर हाही त्याच्या पाठीमागे मागे निघाला. आता बाईनं सर्व सामान पोरग हातात घेतलेलं, माणूस घेतलेलं. जाता जाता काय झालं, रस्त्यावर असा जोरदार पाणी आला. एवढा पाणी आला की सारे सर्व ओले चिंब झाले. ओले चिंब झाल्यानंतर काय करावं काही सुचेना. ती नवऱ्याला म्हणते, अगं अहो एखादा झाडगीड पहा, कुठेतरी बसू आपण. मग ते म्हणते की नवरा तू इथे थांब, मी पाहायला जातो. तो एका झाडाखाली जातो, झाडात साफसूफ करतो. साफसूफ करत असताना एक साप निघतो आणि तो त्याला चावतो. तो असली नाग साप असल्यामुळे चावल्यामुळे तो तिथेच मरून गेला जातो. तो मेल्यानंतर हिला वाटते की एवढा वेळ का झाला बाबा, का नाही आतापर्यंत आला. मग ही पाहते, शोधायला जाते तर नवरा असा मूर्छित पडलेला. तिला काही सुचेना काय करावं. ओलं चिंब शरीर झालेलं, लहान बाळ, दुसरा बाळ लहान, दोन्ही बाळ लहान. रडाव किती रडाव, रडायला लागली, काय करावं काही सुचेना. तशाच अवस्थेमध्ये ती मग नवऱ्याला सोडला आणि मुलाला घेऊन निघाली. जाता 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 पाणी थोडा कमी झाला होता, पण जाता जाता जे पाण्यातून जाणार तर समोर एक अशी नदी, मोठा नाला, नदी होती मोठी, पण नदीचं पाणी पसरट होतं. त्यामध्ये एक माणूस सहज जात होता. तिला वाटलं एवढं सामान आहे, 2 पोरं आहेत, आता आपण घेऊन कसं जावं. म्हणून ती का म्हणाली की मोठ्या पोराला तिथं म्हणाली की बाळ तू इथे बस. लहान बाळाला घेऊन ती या ठिकाणातून त्या ठिकाणी गेली. या काठावरून त्या काठावर गेली. त्या काठावर गेल्यानंतर तिला वाटलं लहान पोराला ठेवावं कुठं, कारण बाळ
4-5 दिवसाचा म्हणजे 8 दिवसाचा होता, जास्त नाही. म्हणून तिनं काय केलं, एक कपडा घेतला आणि त्या कपड्यामध्ये त्या मुलाला बांधलं आणि झाडाला टांगलं. झाडाला टांगून ती परत आली. येता येता त्या नदीच्या अर्ध्या मधोमधी आली. मधोमधी आल्यानंतर तिला वाटलं पोरग बरोबर आहे का, मागं पोराला पाहिलं जे झाडाला बांधलेलं आहे. तर तेवढ्यात एक वरतून घार येत होती आणि ती घार अशी उचलत होती. तिला वाटलं की अरे बापा काय करते, म्हणून ती काय करायची की हुर हुर असं आपण करतो की नाही, तशी ती करायची. तेवढ्या घारीने तिकडे केलं. पोरं इकडच्या जे लहान पोरगा होता त्याला वाटलं आई मला म्हणते लवकर ये. त्याला काय वाटलं अशी हात करे, तर तो या काठावरचा जो समज थोडासा त्याला कळत होता. त्या पोराला वाटलं की आई म्हणते मला लवकर ये, म्हणून तो तसा पाण्यात आला. दुसऱ्याला घारीनं उचलून नेलं. आता तिच्या समोर मोठं संकट आलं, काय करावं काही कळेना. कसं तरी पाण्यातून निघाली अशी होती, उपाशी तापाशी, कपडे नाही काही नाही, कशाच घालत अवस्थेत गेली. जाता त्याच्या गावाला जाता सकाळ दिवस निघाला. थोडीशी 8-9 वाजले असेल. 8-9 वाजल्यानंतर 9 वाजताची एक गुराखी गाई चारत होता. गाई चारत असताना ती जाता ती म्हणाली की दादा रामभाऊ कसे आहेत म्हणे. तिचे वडिलाचं नाव रामभाऊ, तिची आई सखूबाई, भाऊ चंदू कसे आहेत म्हणे. तेव्हा तो काय म्हणाला, अगं बाई म्हणे काल भरपूर पाणी आला, त्या पाण्यामध्ये चंदू मेला, तिची रामभाऊ मेला, त्याची बायको मेली, हे सर्व त्या दबून मेले आणि तो जळते ती त्याची अस्थी आहे. पुढे पाहिल्यानंतर काय झालं की आई वडील सर्व जळ, ही जी काही आग दिसते तुला म्हणे त्याच्या चितीची आहे. काय करावं काही तिला कळेच ना. रात्रंदिवस सारखी मॅड झाली, मॅड सारखी रडत होती. अंगावर कपडे नाही काही नाही, इकडे तिकडे सतत फिरत होती. इकडे जावं तिकडे जावं काहीच कळेना. अशाच प्रकारे एका ठिकाणी बुद्धांची धम्मदेशना चालू होती. बुद्ध धम्मदेशनात येत असतात. धम्मदेशनामध्ये ती येऊन उभी राहिली. उभी राहिल्यावरती कपडे नव्हती, बिना कपड्याची तिथे उभी झाल्यावर तथागतांनी आपला चिवर तिच्या अंगावर दिला. तिच्या अंगावर देऊन तिला सांगितलं की जेव्हा तिला कळलं की जीवन काय, म्हणून असं जीवन घडलेली ती पट्टाचारणी, आज भिक्षुणी पट्टाचारणी म्हणून जगांमध्ये त्याचं नाव आहे. जे अस्तित्व नष्ट झालेली, ज्या माणसाला काहीच अस्तित्व नसलेलं अशी जीवन जगणारी माणसं जेव्हा धम्माच्या मार्गी येतं, धम्मानी बुद्धांनी त्याला सावरलं. बुद्धांनी सांगितलं की बाई अस्तित्व जीवन आहे, माणसं येणार मरणारच, जी लावलेलं जे जन्म आला तो मरतोच आहे. आता ते मेल्यान शोक केल्यान तुझ्या हाती काही येणार नाही. आता तुझ्याकडे जो आयुष्य त्याला कसं रसा पडायला लावते, म्हणजे असलेल्या आयुष्याला कसं सुखी समृद्धी बनवता येईल, असं सुखी समृद्ध बनवण्याचा मार्ग म्हणजे बुद्धांचा मार्ग आहे. बुद्धांच्या जीवनामध्ये जर तुम्ही थेरगाथा वाचली असेल, अशा कितीतरी महिलांच्या जीवनामध्ये जीवनाला कलाटणी दिलेली आहे. जीवनाला कलाटणी मिळवण्याचा मार्ग म्हणजे बुद्धांचा मार्ग आहे. बुद्धांनी म्हटलं नाही की मी म्हणतो म्हणून तुम्ही ऐका, तुमच्या विवेक बुद्धीला वापरा, अतदीप भवना, स्वतःचा दिवा स्वतः बना आणि स्वतः चिकित्सा करा आणि तुम्हाला योग्य वाटतं पटतं तर पाऊल टाका. कोणी म्हणतं म्हणून येऊ नका. आम्ही रॅलीमध्ये तेच सांगतो, या बघा बसा, या रॅलीत या बसा बघा, आपण सर्व बसू, सर्व ऐकू. काही कमी असेल तर सांगा, जास्त असेल तर कमी करता येईल, कमी असेल तर वाढवता येईल, पण भावकी वाढली पाहिजे, कुटुंबिक वाढला पाहिजे. आपण एक दुसऱ्याच्या आडोशी पडोशी राहतो, परंतु एकमेकाचं घर माहित नाही, त्या घरात किती माणसं राहतात ते माहित नाहीये. अशा घरात राहणाऱ्या माणसाची, ज्यांच्याकडे आलो त्यांच्याशी आपला परिचय व्हावा. बुद्धांच्या अत्यंत मौल्यवान अशा गोष्टी आहेत. जन्मजीवन मोठा अत्यंत आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गावर तुम्ही आले, स्वतः अवलंब केला तरी तुम्ही तुमच्या जीवनाला परिवर्तित करू शकता. ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. धम्माची ज्योती प्रेमाची आहे. प्रत्येकाच्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून आपल्याला धम्म दाखवायचंय. अशा धम्मशील परिवारांमध्ये बाबासाहेब बुद्धांना, महात्मा ज्योतिबा सावित्री फुलेंना मानणारा असा परिवार आज आपण त्यांच्याकडे आलो. म्हणून आपला येण्याचा हेतू आहे की त्या परिवाराशी आपला परिचय व्हावा. म्हणून मी आमच्या आदरणीय निळकंठ भोयरजी सरांना विनंती करतो, ममताताईंना विनंती करतो, आपण या प्रसंगी ज्यांना ज्यांना आपल्या कुटुंबातील मंडळींना बोलावलं असेल त्या सर्वांचा परिचय व्हावा. आदरणीय निळकंठजी भोयर यांना, ममताताईंना, ममताताईच्या ज्या मंडळी आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो आणि पुढे यावं आणि आपला परिचय द्यावा. सावित्रीबाई फुले
बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मावर श्रद्धांजली नमन. सर्वांना नमस्कार. नमो बुद्धाय जय भीम. आज आमच्या घरी धम्म आपल्या घरी आला आहे. हा पवित्र आणि आनंदाचा क्षण अनुभवायला मिळत आहे. हे आमच्यासाठी अभिमानाची आणि समाधानाची गोष्ट आहे. आम्हाला मनापासून खूप आनंद आहे. या पवित्र प्रसंगी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. धम्म म्हणजे केवळ धर्म नाही, प्रेम, करुणा, समता, सदाचाराचा मार्ग आहे. तथागत गौतम बुद्धांनी दिलेला हा विचार आपल्या जीवनाला शांतता आणि योग्य दिशा देतो. धम्माचा प्रकाश प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा याकरिता हा उपक्रम खूप छान आहे. धन्यवाद. आम्ही आता ते 2006 पासून राहत आहे. मी तसं आमच्या सुख शांती समाधान संस्थेशी जोडली आहे. योगा टीचर पण आहे. आमचा योगाचा क्लास चालतो हनुमान मंदिरमध्ये महाकाली नगरलाच. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. खूप छान असा सुखी असा परिवार आहे. चंदामध्ये महाकाली नगरला राहते. मला एक मुलगी आहे. मी सुख शांती समाधान या संस्थेला जोडलेली आहे. योगा टीचर पण आहे, योगा क्लास घेते आणि माझं स्वास्थ्य पण छान आहे. या वयामध्ये 11 वर्षामध्ये आज आमच्या एरियामध्ये ही जी रॅली काढलेली आहे, अत्यंत आनंद वाटला आहे. यामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र आलेले आहे आणि सर्व समभावाची त्यांनी एक प्रकारचे आम्हाला मार्गदर्शन केले आहे. त्याबद्दल धन्यवाद. आज या पवित्र क्षणी आपण इथे सगळे उपस्थित सर्व मान्यवर गणमान्य व्यक्ती, मी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आमच्या घरी म्हणजेच मी वरती राहते, भाडेकरू आहे. गेल्या 10 वर्षापासून मी इथे राहते. काकू आणि काका आमच्यासाठी अगदीच आई वडिलांचेच रूप आहे. म्हणजे आमचे आई वडीलच आहेत. आणि हा जो उपक्रम आमच्या घरापर्यंत आलेला आहे म्हणजे धम्म आमच्या दारी, हा अतिशय सुंदर आणि मनाला समाधान देणार आहे. यातून एकच मला भावना जाणवते की म्हणजे सर्व धर्म समाधानाची. PhD केमिस्ट्री आहे आणि मी विदर्भ बुनियादी ज्युनियर कॉलेज येथे केमिस्ट्री या विषयाकरता लेक्चरर आहे. माझं नाव निर्मला दिनेश भोंगाडे. आम्ही वरतीच राहते. 10 वर्ष झाले. त्या माझ्या नणद आहे आणि नंद आहे. सगळ्यांना मी सुनीता मोडघरे. या रोडवर जे चाफ्याचे तुम्ही जाता येता बघतच असला तिथे राहते. आम्ही नेहमीच रॅली बघत असते पण कधी जाण्याचा काही योग आला नाही. आज ममताताई आम्ही योग संस्थेशी जोडून आहोत आणि आम्ही पण योगा टीचर आहे. त्या निमित्ताने आज इथे मला येण्याचा चान्स आला. त्यांनी जो भावकीचा जो संदेश दिला तो खरंच खूप छान होता. ममताताई आणि आमची भावकी ही आहेच नेहमीपासून आणि ती याच्यानंतरही वृद्धिंगत होत जाईल ही ग्वाही आज मी या ठिकाणी देते. धन्यवाद. मी तुषारचे मी त्यांच्या समोरला आहे. ओम शांतीमध्ये तिथे पण जात असते. नमो जय भीम. मी रवींद्र रमतकर, रिटायर्ड गॅजेटेड ऑफिसर. आज भोयर सरांच्या घरी वारी धम्म आपल्या दारी आणि या भक्तिमय वातावरणात मला माफ करा थोडा उशिरा आला पण जे मी ऐकत होतो जे ऐकलं ते अतिशय काय म्हणतात प्रभावशाली. त्यांची वाणी वाणी कळा प्रभाव अभ्यास असं मंथन चिंतन आणि आपल्या त्या प्रखर त्या प्रतिभाशाली वाणीने आम्हा सगळ्यांना खेळून ठेवणारे डॉक्टर ॲडव्होकेट रमेश राठोड सरांचं मार्गदर्शन हे खरोखरच वाखाणा जोगी आहे. या संच्या या प्रखर असं धारा प्रभाव वाणीने पण मंत्रमुग्ध झाला. संपूर्ण या घराच्या परिसरातलं वातावरण
धम्ममय झाली, सगळ्यांना मनात आनंद झाला, शांती लाभली असं मला वाटतं. धन्यवाद. प्रवीण पुढे आणि धम्म आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये आपण सर्व मान्यवरांचे स्वागत आहे. मला एवढंच म्हणावं लागेल, हा कार्यक्रम ऐकून मला खूप छान वाटलं आणि भविष्यात असेच कार्यक्रम व्हावे. धन्यवाद. माझं नाव दिनेश कुमार भोंगाडे आहे. मी भोयर काकूंकडे इकडे राहतो. मी युनायटेड इंडिया इन्शुरन्सला हेल्थ ऑफिसर आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राठोड सर यांचे विचार ऐकले. मला खूप बरं वाटलं त्यांचे विचार ऐकून. मला वाटते की धम्म जे विचार हे एक विचार आहेत आणि हे विचार सगळ्यांनी आपल्या अंगीकरणी आणले पाहिजे आणि तसं आचरण केलं पाहिजे. कल्याण दृष्टीने आपला धम्म आपल्या दारी याच्यापासून तर मी जुळलेलीच आहे, पण की त्याआधी मी 2022ला इथे राहायला आल्यानंतर 1 ते 2 महिन्यात मी योगाला जुळली आणि तेव्हापासून ममता ताई आणि भोयर साहेब हे माझ्या अगदी जवळचे बेस्ट फ्रेंड झाल्यासारखे झाले. धम्म आपल्या दारी या कार्यक्रमाचे संयोजक माननीय राठोड सर खरोखर अतिशय सखोल असा अभ्यासपूर्वक जे धम्मज्ञान ज्याला धम्मदेशना म्हणतो आपण ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. नमो बुद्धाय. जय हिंद. सर्वात आधी माझ्या घरी जो कार्यक्रम घेतला गेला त्याबद्दल मी राठोड साहेबांचे आभार मानतो आणि धम्म आपल्याद्वारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझ्या घरी आले त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मी नीलकंठ भोयर आणि ममता भोयर आम्ही दोघांनी पण विचार केला या गोष्टीबद्दल आणि सहमत झालो आणि हा कार्यक्रम घेतला. मला 2 मुलं आहेत. दोघांचे पण लग्न झालेले आहे. सर्व काही व्यवस्थित आहे. राठोड साहेबांसोबत असल्यामुळं आणि त्या आधीच माझे विचार म्हणजे बुद्धांचे आणि बाबासाहेबांचे आणि ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेचे विचार माझ्या मनात रुजत होते आणि ते आज थोडं बाहेर काढले आणि तुम्ही त्याला साथ दिला त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. माझं नाव वेदश्री फुलारे आहे. मी 4थी आहे. मी शंकरबा शाळेत शिकते. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. मी डिस्ट्रिक्ट कोर्टाला हायकोर्टाला वकील म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. आंबेडकर थॉटमध्ये प्रोफेसर म्हणून शिकवतो आहे की घरातली स्त्री ही घरातली आपली मुख्य असतं. पत्नी आपली गुरु असतं. खरोखर माझी पत्नी माझी गुरु आहे. कुटुंबीय सर्व तिला माई म्हणतोय. आमच्या कुटुंबातली तिला सर्वांची उपमाई सर्वांची माई आहे. माई आणि आई मधला हा फरक आहे. आई जन्माला घालतं, माई लहानाचं मोठं करतं. म्हणून ममतेचं जे सागर असतं ती माईकडे जास्त असतं कारण आई जन्माला घालून दूर चालली जातं, परंतु जन्मातून लहानाचं मोठं करण्याचं काम ती माई करतं. अशी आमच्या माई आमच्या सोबतीला आहे. माझ्यानंतर माईने आपला परिचय द्यावा. नमो बुद्धाय. जय भीम. मी वंदना रमेश राठोड. मी उपअधीक्षक या पदावर भूमी बिल्ले या कार्यालयात नागपूर येथे कार्यरत आहे. मला एक मुलगा आहे.